मुंबईच्या महापौर निवासस्थान कामाबाबत कुठलीही निविदा काढली नाही असं स्पष्टीकरण महापौर कार्यालयाकडून देण्यात आलेलं आहे। महापौर निवासस्थान हेरिटेज प्रकारातील असून त्यांच्याशी निगडीत कामं हेरिटेज मेंटेनन्स विभागाकडून केली जातात। ही निविदा मेंटेनन्स विभागानं काढलेली नाही असं स्पष्ट करण्यात आलं। संबंधित निविदा आणि त्यामध्ये नमूद आहे ही महापौर निवासस्थानात संबंधित निविदा आणि त्यामध्ये नमूद कामं ही महापौर निवासस्थानात नव्हे तर आजूबाजूच्या आणि एकूणच प्राणी संग्रहालय परिसरातील असल्याचा दावा यावेळी करण्यात आला। महापौर बंगला दुरुस्तीसाठी एप्रिल 2026 मध्ये 3,40,00,000 रुपये खर्च केल्यानंतर याच बंगल्यात सोयी सुविधांसाठी आणखी 3 कोटींच्या निविदा मागवल्याची माहिती आहे। त्यावर महापौर कार्यालयानं स्पष्टीकरण दिलंय। जो काही निधी महापौरांना फक्त त्यांच्या स्वतःच्या बंगल्यासाठी मिळालेला आहे तो जवळपास 5.5 कोटीचा आहे आणि गाड्या देखील ज्या आता घेत आहेत त्या देखील 1.5-2 कोटीच्या आहेत। तर म्हणजे हा सगळा खर्च स्वतःवर कशासाठी करताय? कुठे नेमकं तुम्हाला काय दाखवायचं जगाला? महापौर बंगला काय तुम्ही वेगळं काही आता टुरिस्ट प्लेस निर्माण करणार आहात की ताजमहल बांधणार तिथे? तर पाहूयात पुढची महत्त्वाची बातमी। मुंबईत भायखळा इथल्या जिजामाता भोसले उद्यानातील झाडांना खिळे ठोकल्याचा फोटो मनसे नेते संदीप देशपांडेंनी सोशल मीडियावर पोस्ट केला। झाडांना खिळे ठोकल्याचा फोटो आहे जिजामाता उद्यानातील। हा फोटो संदीप देशपांडेकडून झाडांचा फोटो पोस्ट करण्यात आलेला आहे। संदीप देशपांडेंनी काय म्हटलंय पाहूयात। सिमेंट भरणारे उद्यान अधीक्षक आता झाडांवर खिळे मारायला लागले। यांचा मेंदू डोक्यात आहे की गुडघ्यात?